एक्झिबिशन मध्ये सगळ्यात मोठा फायदा काय होतो की तुमच्या इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा प्लेअर काय करतोय, तो कोण आहे, त्याच्याकडे काय प्रकारची मॅनपॉवर आहे, त्यांच्या मशीन्स काय काय लेवलच्या आहेत, काय मार्केट साईज त्यांच्याकडे आहे, हे आपल्याला कळतं. तिथून आपण आज कुठे आहोत हे आपल्याला कळतं. कुठपर्यंत जायचंय इतका इतका पल्ला आपल्याला समजतो. आणि मी कसा अभ्यास करतो थोडक्यात, तर समजा माझा एक एक्स नावाचा कॉम्पिटिटर आहे, तो जर एका दिल्लीच्या एक्झिबिशन मध्ये आहे ज्याची एंट्री फी 5 लाख रुपये आहे, तो जर तिथे आहे तर याचा अर्थ माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त डोकं आहे, तो मोठा आहे आणि तो तिथे त्याला जर 5 लाख रुपये घालायला त्याला जर परवडतंय तर नक्कीच मी तिथे गेलं पाहिजे. या हिशोबाने आम्ही काम करतो. पण मग त्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन वगैरे पण म्हणजे बॅलन्स शीट पण मॅटर करते ना. तो 5 लाख रुपये घालतोय याचा अर्थ त्याचं प्रॉफिट पण जास्तीच असेल. बरोबर. तुम्ही कदाचित त्या लेवलला नसेल पोहोचलेलं, मग त्यावेळेला कसं करता? तो 5 लाख रुपयाचं एक्झिबिशन करतो, तुम्ही 2 लाखाचं करा, 50,000चं करा. नाहीच काही तुम्ही तर ऍटलिस्ट तुमची जी कक्षा आहे ना ती वाढवायचा प्रयत्न तर करा. तुम्ही एक्झिबिट करू शकत नाही, काय हरकत नाही, तुम्ही व्हिजिट तर करा. व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांचं ब्रॉशर उचलता तेव्हा त्यांच्याकडे क्लायंट लिस्ट असते. त्या ब्रॉशर मध्ये ते तर रीड करा. ते तर समजेल की यांनी कुठे कुठे मशीन दिलंय. बरोबर. तिथे जाऊन तुम्ही ऍटलिस्ट स्पीच करा, त्यांना मेल तर करा त्या कंपन्यांना. त्यांचे जे डीलर आहेत, सॉरी त्यांचे जे क्लायंट्स आहेत त्यांना तुम्ही मेल तर करा. काय सांगता तिथून तुम्हाला एखादा चान्स मिळू शकतो.